हॅलो डिअर स्टुडंट्स, कसा होता आजचा पेपर? आजचा पेपर देखील खूप सोपा होता. मुलांनी मला फीडबॅक सांगितलेले आहेत. सो आजच्या देखील पेपरचा आपण अनालिसिस करणार आहोत. इथं आहे तुमचा पहिला प्रश्न, जो अगेन पॅरेग्राफवरती बेस्ड होता. जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल स्टुडंट्स, तर सेमी आणि इंग्लिश मीडियमचे जे 2 पेपर्स होते, काल जो सेमी मीडियमचा झाला त्याच्यात आणि ह्याच्यात खूप साम्य आहे. फक्त क्वेश्चन्सची व्हरायटी, जसं की एसे मध्ये थोडासा वेगळा विषय असेल किंवा आत्मवृत्तमध्ये वेगळा, पण बाकी पॅटर्न सेम होता. सो ज्यांनी कोणी इंग्लिश मीडियमच्या मुलांनी कालचा पेपर रेफर केला असेल तर तुम्हाला त्याची आयडिया आली असेल की आपला पेपर देखील असा येऊ शकतो आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झाला असेल. स्टुडंट्स, इथे उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा हा पहिला प्रश्न आहे. उतार्यात आलेले नदीचे नाव, जसं तुम्हाला इथं दिसते, वाईच्या इथं दिसते कृष्णा नदीचं नाव इथं आहे. सो पहिल्या नदीचं नाव कृष्णा आलं. बाळाची आई करत असलेला उद्योग मासे पकडणे, इथं तुम्हाला अंडरलाईन केलेलं दिसेल, मासे पकडण्याचा उद्योग आई करत होती. त्यानंतर आकृतीबंध पूर्ण करामध्ये शाल आणि श्रीफळ, इथं जे खाली दिलेलं आहे बघा, शाल आणि श्रीफळ यांच्या सहाय्याने त्यांचा सत्कार केलेला होता. त्यानंतर शाल आणि शालीनता ह्यांचा पाठ्याच्या आधारे कळलेला अर्थ स्पष्ट करा. हा तुमच्या टेक्स्टबुक मधलाच हा प्रश्न आहे. सो हा त्याचा आन्सर आहे, शाल आणि श्रीफळ. ह्या प्रकारे तुम्ही पॉइंट्स लिहिलेत का चेक करून घ्या. त्यानंतर कोण ते लिहा. निरंजनचा खर्च करणारे भडसावळे गुरुजी, निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला मामा, इथं तुम्हाला अंडरलाईन केलेले प्रॉपर वर्ड्स आहेत त्यामुळे दिसून येईल. त्यानंतर निरंजन वार करून जेवायचा, वार लावून जेवायचा, ह्याचं कारण काय दिलंय बघा, इथं तुम्हाला दिसत असेल की मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा, हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं आन्सर झालं. त्यानंतर निरंजन झटून अभ्यास करायचा, इथं दिलेला आहे बघा की गुरुजींनी त्याला सांगितलेलं होतं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन, आणि म्हणून तो झटून अभ्यास करायचा. तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये, आता अगेन हा स्वमतचा प्रश्न आहे. हुशार, नम्र, समजूतदार, मदत करणारा, अशा प्रकारची तुम्ही खूप सारी गुणविशेषणे ह्याच्यामध्ये सांगू शकता. मी काही उदाहरणादाखत इथे दिलेली आहेत. आकृतीबंध पूर्ण करामध्ये बघा, संकटांकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी, इथे तुम्हाला दिसले बघा, सोशिकपणे आणि खिलाडू वृत्ती. सो इथे ही 2 झाली. त्यानंतर संकटांना आपण का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही, कधी समजत नाही, तर बघा इथं दिसत असेल की आपण संकटे ओसरल्यानंतर बघा, परंतु ती ओसरल्यावरच आपण त्यांना का घाबरतो. सो तो झाला त्याचा आन्सर. आजारी आणि संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात, कधी ते विचारलं इथं बघा, जेव्हा थट्टा विनोद करत असतात तेव्हा ती आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. सो तुमचं तिथं आन्सर येईल, जेव्हा थट्टा विनोद करत असतात. योग्य पर्याय निवडा. इथं बघा, डोळ्यांच्या आसवांच्या ज्योतींनी, हे पहिल्याच आन्सर झालं. सैनिकाचे औक्षण केले जाते. कवितेतील दीन दुबळे म्हणजे कोण, तर सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय. त्याच्यानंतर कृती आहे, डोळे भरून पहावे असे दृश्य काय आहे, तर सैनिकाच्या विजयाची जी दौड आहे, एक मिनिट सैनिकाच्या विजयाची दौड असा हा त्याचा आन्सर असेल. त्यानंतर अपुरे वाटणारे सामर्थ्य कष्टांचे आहे. शब्दांचा अर्थ काय आहे, औक्षण म्हणजे ओवाळणे, द्रव्य म्हणजे पैसा किंवा संपत्ती, शौर्य म्हणजे साहस किंवा पराक्रम, आसवे म्हणजे अश्रू. काव्य सौंदर्यामध्ये बघा, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या वाचून राखण, ह्याचा अर्थ सौंदर्य साधारण ह्या पद्धतीचा काहीतरी आहे. ह्याचा हे पूर्ण असं नाहीये ह्याच्यातले, पण ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ह्याच्यातला अर्थ सौंदर्य म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे त्या वाक्यातून, हे तो एक्सप्लेन करणारा पॅरेग्राफ असेल. त्यानंतर योगी सर्व काळ सुखदाता आणि हिरवगार झाडासारखं, ह्या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका कवितेसंबंधी मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची आहे. आता पहिली जर आपण घेतली योगी सर्व काळ सुखदाता, तर एकनाथ महाराज आहेत त्याचे कवी आहेत ते. त्यानंतर विषय आहे योगी पुरुषाचे महत्व सांगणारा हा विषय आहे. त्याचा अर्थ काय आहे बघा की ह्याच्यामध्ये योगी पुरुषाची महती सांगताना ते जे आहे हा त्याचा तुम्ही अर्थ सांगाल. ठीक आहे. एकनाथ म्हणतात, पाण्याने ओथंबलेला ढग खाली जमिनीवर जसा बरसतो, त्यामुळे ज्या निर्माण झालेल्या ज्या भावना आहेत, निर्माण झालेल्या अन्नधान्य जे आहेत त्यांच्यावरही संतुष्ट होतात, परंतु योगी जे आहेत ते त्यांच्या ज्ञानाच्या श्रवणाने जनसामान्याच्या वरती त्यांचा उद्धार होतो, त्यांच्या योगींच्या ज्ञानाच्या हे जे आहे ते इथं लिहिलेलं आहे. सो तो झाला त्याचं उत्तर. त्याच्यानंतर आवडण्याचे आणि न आवडण्याचे कारण, हे इथं तुम्हाला दिलेलं आहे. आवडण्याचे कारण काय आहे आणि न आवडण्याचे कारण काय आहे हे इथं तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर प्रस्तुत शब्दांचा अर्थ, उदक म्हणजे पाणी, मधुर म्हणजे गोड, मौन म्हणजे न बोलण्याचा वसा, मुकाट म्हणजे न बोलता, वस्त्र म्हणजे कपडे, बाहू म्हणजे हात, तृषित म्हणजे तहानलेला, क्षाळणे म्हणजे धुणे. तर हे झाला प्रस्तुत शब्दांचा अर्थ. त्याच्यानंतर हिरवगार झाडासारखं, ह्या कवितेचा जर आपण विचार केला तर त्याची जे लेखक आहेत किंवा जे कवी जे आहेत ते आहेत जॉर्ज लेपिस. रचना प्रकार वगैरे आहेत, काव्यसंग्रह पूर्ण झालेला आहे, कवितेचा विषय आहे. त्याच्यानंतर परत तो विषय आवडण्याचं न आवडण्याचं कारण जे आहे
हे तुम्ही सांगू शकता आणि त्याच्यातून मिळालेला संदेश हे एक मी ऍडिशनल तुम्हाला इथे दिलेला आहे. सो ही एक माहिती झाली. त्याच्यानंतर जीवन कसे जगावे, हा एक मिनिट, ठीक आहे. झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखं मौन व्रत धारण करून ह्याचा तपश्चर्या करत, हा जो आहे ना, ह्याचं काय विचारलंय, त्याचा अर्थ विचारलाय. तो साधारण तुम्ही ह्या पद्धतीनं सांगू शकता. अरे हा वाला उदाहरण दिलेलं आहे. ऋषीमुनी जसं मौनव्रत घेऊन ध्यानस्थपणे तपश्चर्या करत बसतो त्याप्रमाणे झाडही अबोल होऊन ध्यानस्थ बसते. अशा प्रकारचा ह्या 2 कविता, त्यांच्या प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला इथं सांगितलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते हे विधान मोठे होत असलेल्या मुलांना या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. सो हे त्याचं उत्तर झालं की जे रंगीत कंदील आहेत तर त्याच्या विकत आणायचं, मग त्यापेक्षा आपण तयार करायचं. ही जे आहेत पार्ट्स ते तुम्ही तिथे सांगणार स्वानुभवातून. त्यानंतर तुम्हाला समजलेली जाता असताना ह्याच्यातील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. तो हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि लास्ट प्रश्न काय आहे बघा, व्युत्पत्ती कोशाचे कार्य. तर व्युत्पत्तीचं हे काय काय आहेत बघा कार्य, मराठी भाषेतील प्रमाण बोली, शब्दांचे मूळ रूप दाखवणे, विशिष्ट प्रदेशात भौगोलिक परिसरातील एकाच शब्दातील उच्चारात बदल होत जातो तो बदल आणि फरक दाखवणे. तर वेगवेगळ्या भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या जो मध्ये फरक पडत जातो तो फरक दाखवणे. अशी एकूण 4 कार्य तुम्ही इथे सांगितलेली आहेत व्युत्पत्ती कोशाची. त्यानंतर खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. अक्षय दररोज अभ्यास करतो विधानार्थी वाक्य आहे. आहा किती सुंदर देखावा हा उद्गारार्थी वाक्य आहे. त्याच्यानंतर ही इमारत खूप उंच आहे हे उद्गारार्थी वाक्य तयार करायचं आहे. किती उंच आहे ही इमारत, अशा पद्धतीने तुम्ही ऍक्च्युली इथं पण हे इथं अवतरण चिन्ह तुमचं उद्गारवाचक चिन्ह येणार नाही, किती उंच आहे ही इमारत असंच येईल. त्यानंतर आज पहाटे रानात उजेड नव्हता तर आज पहाटे रानात अंधार होता असं होकारार्थी त्याचं वाक्य होईल. त्याच्यानंतर मुठभर मांस चढणे स्तुतीने हुरळून जाणे हा त्याचा अर्थ आहे. वाक्यात प्रयोग तुम्ही तुमचे वाक्य काही तयार करून लिहू शकता तिथे. उत्साहाला उधाण येणे मनात उत्साह उसळणे, मळमळ व्यक्त करणे म्हणजेच मनात साठवलेली जी नाराजी आहे ती व्यक्त करणे. शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द मित्र, सखा, सोबती तुम्ही बरेचसे शब्द सांगू शकता. कनवाळू म्हणजे दयाळू, मायाळू. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द लहान, मोठे, ज्ञान, अज्ञान. लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर. वचन बदला ठसा, ठसे, शेंग, शेंगा. लेखन नियमानुसार तुम्ही ह्या पद्धतीनं दिवसला हा पहिली वेलांटी आणि सुरळीत हा अशा पद्धतीचा येईल. थकून मध्ये ह्या पद्धतीनं आणि विश्रांती हा शब्द ह्या पद्धतीनं तुम्हाला लिहायचा आहे. विरामचिन्हांचा उपयोग. मावशी तुम्ही राहता कुठे, क्वेश्चन मार्क आहे तिथे आणि मावशीच्या नंतर कॉमा आहे, तो क्वेश्चन मार्क लिहिणं महत्वाचं आहे. आणि शाबास, शाबासच्या इथे तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे जसं अवतरण चिन्ह दिलेलं आहे तसंच त्या अवतरण चिन्ह तुम्ही इथं पण लिहू शकता. त्यानंतर आता उपयोजित लेखनचा पार्ट आला. जर तुम्ही कालचा पेपर बघितला असेल बाळांनो तर त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला विचारला होता नाही का, 5 विद्यार्थ्यांना परवानगी घेण्यासाठीचं, 5 विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धेमध्ये सामावून घेण्यासाठीचं परवानगी होती. आणि ह्याच्यात प्रथम सेम की अभिनंदन करणारे पत्र, म्हणजे ह्याच सेम पद्धतीचा काल मी तुम्हाला पत्रलेखन दिलेलं होतं, त्याचा मायना, त्याचं पत्र कसं लिहायचं. जर तुम्हाला ह्याचा पॅटर्न हवा असेल कालचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता जो मराठी मीडियमचा साठीचा आणि सेमी मीडियम साठीचा होता. सारांश लेखन मध्ये पण तोच आहे. 1/3 गद्य जो आहे तुमचा अपठित गद्य त्याचा 1/3 सारांश लेखन करायचे. जाहिरात लेखन पण काल मी तुम्हाला दिलेली होती सेम त्या पद्धतीनं. आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात तयार करायची आहे. काल जाहिरात लेखनाचा एक नमुना पण मी तुम्हाला दाखवलेला होता. बातमी लेखन कशा पद्धतीनं करायचं आहे त्याचं देखील मी काल एक तुम्हाला नमुना दिलेला होता. इथेच ते महत्वाचे जेवढे मेन चेंजेस आहेत ते करून तुम्ही सेम तेच म्हणजे काय म्हणतो फक्त विषय वेगळा आहे, त्याचा आराखडा जो आहे तो सेमच असणार आहे. त्यानंतर कथालेखन आहे. गरीब मुलगा आहे, शाळेची फी भरण्यास नव्हती. खूप सोपा पेपर आहे हा, अगदीच कुणालाही लिहिता येईल, अगदी साधा पद्धतीचा. प्रसंग लेखन मध्ये काय सांगायचं आहे, प्रसंग लेखन करताना नेहमी काल पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की भूतकाळात ते घटना झालेल्या आहेत असं गृहीत धरून तो प्रसंग लिहायचा आहे. ह्या मराठी भाषा दिन, आता मराठी भाषा दिन उत्साहात साजरा झाला ह्याच्याविषयी आपण वृत्तांत लेखन होतं बघा कालच्या पेपरमध्ये आलेलं आणि हे तुम्हाला प्रसंग लेखन आलंय. दोन्हीचं सेमच आहे. जर तुम्ही कालचा माझा पेपरचं एक्सप्लेनेशन बघितलं असेल तर तुम्हाला हे 5 मार्क 8 मार्क तुम्हाला मिळालेत म्हणून समजायला हरकत नव्हती. जर तुम्ही बघितलं नसेल तर युअर बॅड लक है ना.
सो इथं काल तुम्हाला समुद्राचं आत्मकथन होतं, आज वृक्षाचं आत्मकथन आहे. त्याचा जन्म कसा झाला, त्याचा संदेश काय, त्याचा उपयोग काय, महत्व काय, त्याच्या मनातील खंत काय, आणि निसर्ग आपला गुरु, ह्याच्यावरती तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत. इथे तुमच्यासाठी मी एक निसर्ग आपला गुरु किंवा वृक्षाचे मनोगत जे आहे, थोडंफार एक माझ्याकडे पॅटर्न होता, तो तुमच्यासाठी दाखवलेला आहे. साधारण ह्या पॅटर्न मध्ये तुम्ही तुमचा आन्सर जे आहे ते लिहिलंय का चेक करा. नसेल तर आता त्याला काही ऑप्शन नाही आहे, आपण हे करू शकतो. बट ओव्हरऑल पेपर हा खूप सोपा होता. आता तुम्हाला ऑलमोस्ट मी कालच्यापेक्षा आज जरा बेटर आन्सर्स पण सांगितलेले आहेत. तुम्हाला मार्क किती पडले थोडंसं टॅली करा. कमी पडलं असलं, काही चुकलं असलं तर अजिबात काळजी करू नका. लिव्ह इट. पुढच्या पेपरचा आपल्याला अभ्यास आता छान करायचा आहे. ठीक आहे, इथेच थांबूया त्याच्या सेशनमध्ये. मला कळवा मात्र पेपर कसा गेला ते. ऑल द बेस्ट यू. थँक्यू सो मच.